नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। तर मित्रांनो, सरळ सेवा भरती करता आणि पोलीस भरती करता जे महत्त्वपूर्ण चॅप्टर आहे शिवाजी महाराजांचा, त्याच्यावरती क्वेश्चन आपण बघणार आहोत। फार महत्त्वाचे क्वेश्चन हे परीक्षेकरता आहेत। पार्ट 1 आणि पार्ट 2 असे दोन पार्ट आपण याच्यामध्ये बघणार आहोत। पार्ट 1 मध्ये सर्व बेसिक क्वेश्चन आपण घेणार आहोत जे महाराजांवरती अवलंबून असेल, आणि पार्ट 2 मध्ये महाराजांवरती डिटेल क्वेश्चन आणि थोडेसे हार्ड क्वेश्चन आपण याच्यामध्ये घेणार आहोत। ठीक आहे, तर मित्रांनो, काळजीपूर्वक पार्ट पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला प्रश्नाला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला होता? आणि तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि याच्यापैकी जे योग्य ऑप्शन राहणार आहे ते आहे 19 फेब्रुवारी 1630। ठीक आहे, 19 फेब्रुवारी 1630 या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा, महाराष्ट्राचे जे आराध्य दैवत आहे, त्यांचा जन्म झालेला होता। पुढला प्रश्न आहे मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता? छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता? 4 ऑप्शन तुमच्यापुढे आहे, प्रतापगड, तोरणागड, शिवनेरी आणि वरील नाही। तर याच्यापैकी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3, शिवनेरी किल्ला। ठीक आहे, शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झालेला होता। नंतर प्रश्न क्रमांक 3 आहे मित्रांनो, शहाजीराजे मालोजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कोण होते? शहाजीराजे मालोजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कोण होते? पर्याय क्रमांक 4 तुम्हाला इथे दिसले। त्याच्यापैकी पर्याय क्रमांक 1 आहे वडील, भाऊ, पुतण्या, वरील नाही। तर याचे जे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते पर्याय क्रमांक 1 असणार आहे, वडील। ठीक आहे, शहाजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील होते। तर प्रश्न क्रमांक 4 आहे मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? प्रश्न तुम्हाला बेसिक दिसत असेल, परंतु आपण सर्व जन्मापासूनचे ते महाराजांच्या मृत्यूपर्यंतचे सर्व प्रश्न याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत। त्याच्यामुळे तुम्हाला जे प्रश्नाची थोडी जी लेवल सुरुवातीला सोपी वाटेल, याच्यानंतर जी लेवल आहे ती हार्ड होत जाणार आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? तर याच्यामध्ये योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, जिजाबाई। जिजाबाई हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव होते। नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, 5वा प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणती महिला छत्रपती शिवाजी महाराजांची पत्नी होती? 4 ऑप्शन तुम्हाला त्यात दिसत असेल, पुतळाबाई, सईबाई, सोयराबाई आणि वरील सर्व। तर मित्रांनो, पुतळाबाई, सईबाई आणि सोयराबाई ह्या सर्व ज्या आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या। म्हणजे याचे योग्य उत्तर असणार आहे ते पर्याय क्रमांक 4 असणार आहे, वरील सर्व। तर प्रश्न क्रमांक 6 आहे मित्रांनो, हा पण सेम प्रश्न आहे। खालीलपैकी कोणती महिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी होती? तर याच्यामध्ये शिपाई जाधव, सगुणाबाई शिंदे, गुणवंतबाई इंगळे आणि ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व। तर वरीलपैकी सर्व हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या मित्रांनो। छत्रपती शिवाजी महाराजांना 8 पत्नी होत्या। तर 8 पैकी आपण 6 प्रश्न पत्नीचे उत्तर याच्यामध्ये 6 पत्नीचे नाव याच्यामध्ये बघितले आहे। तर प्रश्न क्रमांक 6 चे जे उत्तर असणार आहे ते ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व असणार आहे। नंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना एकूण किती पत्नी होत्या? रयतेचा राजा किंवा महाराष्ट्राचे आराध्य दैवत आपण ज्यांना म्हणतो, तर महाराजांना एकूण किती पत्नी होत्या? याच्यामध्ये 7, 8, 5 आणि 3 असे ऑप्शन दिसत असेल। तर छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण 8 पत्नी होत्या मित्रांनो। मी तुम्हाला याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे। ठीक आहे, तर छत्रपती शिवाजी महाराज यांना एकूण 8 पत्नी होत्या। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्वात पहिल्या पत्नीचे नाव काय आहे किंवा काय होते? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्वात पहिल्या पत्नीचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 2, सईबाई हे योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात पहिल्या पत्नीचे नाव सईबाई होते। प्रश्न क्रमांक 9 आहे मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शेवटच्या पत्नीचे नाव काय होते? प्रश्न क्रमांक 9 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेवटच्या पत्नीचे नाव काय होते? म्हणजे शेवटची पत्नी म्हणजे 8व्या नंबरची जी पत्नी होती तिचे नाव काय होते? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेवटच्या पत्नीचे नाव लक्ष्मीबाई होते। म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचे योग्य उत्तर असणार आहे। ठीक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेवटच्या म्हणजे 8व्या पत्नीचे नाव लक्ष्मीबाई होते। नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती मुले होते? छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती मुले होते? 4 ऑप्शन तुम्हाला दिले आहे, 3, 2, 1, 4। त्याच्यापैकी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, 2 मुले होते। ठीक आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांना एकूण 2 मुले होती।
नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 2 मुलांचे नाव काय होते? प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 2 मुलांचे नाव काय होते? 4 ऑप्शन तुम्हाला दिसेल. संभाजीराजे, राजाराम राजे, वरील दोन्ही आणि भालेराव राजे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन्ही मुलांचे नाव जे होते ते संभाजीराजे आणि राजाराम राजे हे 2 होते. ठीक आहे, म्हणजे संभाजीराजे आणि राजाराम राजे. याचे योग्य उत्तर असणार आहे वरील दोन्ही. प्रश्न क्रमांक 12 आहे मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांना रयतेचा राजा ही पदवी कोणी दिली होती? छत्रपती शिवाजी महाराज यांना रयतेचा राजा ही पदवी कोणी दिली होती? आणि याचे योग्य उत्तर असणार मित्रांनो पर्याय क्रमांक 3 लोकांनी. ठीक आहे, जनतेने जी आहे छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा ही पदवी दिलेली होती. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी कोणी दिली आहे? किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी कोणी दिली होती? तर याचे 2 ऑप्शन तुम्हाला दिसेल मित्रांनो. याच्यापैकी 4 ऑप्शन आहे, याच्यापैकी जे 3ऱ्या नंबरचं ऑप्शन आहे लोकांनी, तर लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पदवी दिलेली होती. कोणती पदवी? तर छत्रपती ही पदवी. ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. शिवाजी महाराजांनी पश्चिम भारतामध्ये मराठी साम्राज्याचा पाया केव्हा घातला? शिवाजी महाराजांनी पश्चिम भारतामध्ये मराठी साम्राज्याचा पाया केव्हा घातला? 1674, 1675, 1676 आणि 1677. याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 1674 साली. नंतर 15 प्रश्न आहे मित्रांनो, पश्चिम भारतात मराठी साम्राज्याचा पाया घालण्यासाठी शिवाजी महाराजांना कोणासोबत युद्ध करावे लागले होते? प्रश्न क्रमांक 15 आहे, पश्चिम भारतात मराठी साम्राज्याचा पाया घालण्यासाठी शिवाजी महाराजांना कोणासोबत युद्ध करावे लागले होते? ऑप्शन नंबर 1 आहे औरंगजेब, 2 आहे आदिलशाह, 3रा आहे ब्रिटिश आणि 4था आहे वरील सर्व. तर मित्रांनो या तिघांबरोबर युद्ध करावे लागले होते महाराजांना पश्चिम भारतामध्ये मराठी साम्राज्याचा पाया घालण्यासाठी. म्हणजे याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. आता प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक 16. 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला होता? प्रश्न क्रमांक 16 आहे, 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला होता किंवा कोणत्या किल्ल्यावर झाला होता? 4 ऑप्शन आहेत, तोरणागड, रायगड, प्रतापगड आणि शिवनेरी. तर याचे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो रायगड पर्याय क्रमांक 2. रायगड या किल्ल्यावरती 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला होता. नंतरचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक 17. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे छत्रपती कोणत्या वर्षी बनले होते? छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे छत्रपती कोणत्या वर्षी बनले होते? 4 ऑप्शन आहे याच्यामध्ये, 1674, 1675, 1678 आणि 1679. तर पर्याय क्रमांक 1 म्हणजे 1674 साली जे आहे छत्रपती शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे छत्रपती बनले होते आणि 1674ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर झालेला होता. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 18. शिवाजी महाराजांचे वडील कुठल्या सुलतान सेनेचे सेनापती होते? प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, शिवाजी महाराजांचे वडील कुठल्या सुलतान सेनेचे सेनापती होते? ऑप्शन नंबर 1 विजापूर, ऑप्शन नंबर 2 बिजापूर, आदमपूर आणि रायपूर. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील जे आहे शहाजीराजे भोसले हे विजापूर सुलतान सेनेचे सेनापती होते. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 19. शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई कोणत्या कुळात जन्माला आलेल्या हुशार महिला होत्या? प्रश्न क्रमांक 19 आहे, शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई कोणत्या कुळात जन्माला आलेल्या हुशार महिला होत्या? 4 ऑप्शन दिले आहे, गायकवाड कुळात, भोसले कुळात, जाधव कुळात किंवा वरीलपैकी नाही. तर याचे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 जाधव कुळात. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई जाधव कुळात जन्माला आलेल्या हुशार महिला होत्या. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 20. शिवाजी महाराजांना राजनीती आणि युद्धाचे प्रशिक्षण कोणी दिले होते? प्रश्न क्रमांक 20 आहे, शिवाजी महाराजांना राजनीती आणि युद्धाचे प्रशिक्षण कोणी दिले होते? ऑप्शन क्रमांक 1 आहे शहाजीराजे, 2 आहे जिजाबाई, 3 आहे सईबाई आणि 4 आहे वरील सर्व. तर शिवाजी महाराजांना राजनीती आणि युद्धाचे जे प्रशिक्षण दिले होते त्यांच्या आई जिजाबाई यांनी दिलेले होते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर असणार आहे. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 21. शिवाजी महाराजांचे बालपण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गेले होते? तर शिवाजी महाराजांचे बालपण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गेले होते? पर्याय क्रमांक 1 मध्ये शिवनेरी, 2 मध्ये पुणे, 3 मध्ये मावले आणि 4 मध्ये वरीलपैकी सर्व. तर शिवाजी महाराजांचे बालपण आहे जे 3 ठिकाणी गेलेले होते मित्रांनो, म्हणजे वरीलपैकी सर्व याचे योग्य उत्तर असणार आहे. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 22. शिवाजी महाराजांनी सर्वात पहिले कोणता किल्ला हस्तगत केला होता?
शिवाजी महाराजांनी सर्वात पहिले कोणता किल्ला हस्तगत केला होता? 4 ऑप्शन आहे याच्यामध्ये, प्रतापगड, तोरणागड, रायगड आणि वरीलपैकी नाही. तर शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम जो किल्ला हस्तगत केला होता तो होता मित्रांनो तोरणागड. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती गड जिंकले होते? छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती गड जिंकले होते? पर्याय क्रमांक याचे आहे 250, 360, 370, 270. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण जिंकलेल्या गडाची संख्या 360 होती मित्रांनो, म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असणार आहे. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. शिवाजी महाराज यांच्यासोबत खालीलपैकी कोणकोणते महान व्यक्ती होते? प्रश्न क्रमांक 24 आहे, शिवाजी महाराज यांच्यासोबत खालीलपैकी कोणकोणते महान व्यक्ती होते? तानाजी मालुसरे, कान्होजी जेधे, नेताजी पारकर, वरीलपैकी सर्व. तर पर्याय क्रमांक 4 याचे योग्य उत्तर असणार आहे वरीलपैकी सर्व, म्हणजे तानाजी मालुसरे, कान्होजी जेधे, नेताजी पारकर हे सर्व शिवाजी महाराजांसाठी महान व्यक्ती होते. पार्ट 1 व्हिडिओ पहिलाचा हा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली होती? प्रश्न क्रमांक 25 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली होती? पर्याय क्रमांक 1 आहे रायरेश्वर, नंतर आहे प्रतापगड, नंतर आहे तोरणा, नंतर आहे अलीगड. तर पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो रायरेश्वर. ठीक आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतलेली होती. तर हे 25 बेसिक क्वेश्चन आहे मित्रांनो. याच्यानंतर जे क्वेश्चन येणार आहे पार्ट 2 मध्ये ते हार्ड क्वेश्चन येणार आहे आणि पार्ट 2 मध्ये सर्व क्वेश्चन आपण महाराजांवरती कव्हर करणार. तर पहिला व्हिडिओ तुम्हाला आवडला असला व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.